जय हिंद मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचं वातावरण आहे, ग्राउंड पण चालू आहे आणि याच बरोबर आता आपल्याकडे आली आहे सोलापूर शहर पोलीस भरती कट ऑफ लिस्ट। ह्या सोलापूर शहर पोलीस शिपाईची कट ऑफ लिस्ट आलेली आहे आणि त्यानुसार कोणत्या कास्टची किती कट ऑफ लिस्ट लागते ते आपण आता पाहणार आहोत। लेखीसाठी कोण कोण पात्र होत आहेत ते आता आपण पाहणार आहोत आणि याच्यावरून तुम्हाला अंदाज सुद्धा येईल की इतर जिल्ह्यांची सिच्युएशन कशी असणार आहे ते सुद्धा आपण आज बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया ओपन कॅटेगरी पासून सुरुवात करूया। ओपन कॅटेगरी जे पुरुष उमेदवार आहेत त्यांची मेरिट लागलेली आहे 41 गुणांची। महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्हे, जवळपास खूप सारे जिल्हे असे दिसणार तुम्हाला ज्या ठिकाणी ओपनची मेरिट ही 41, 40, 41, 42, 43 बस। ओपनची मेरिट 35, 36च्या खाली, 35, 36 तर येणारच नाही। सगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास 38 प्लस आपल्याला ओपनची मेरिट या वर्षी दिसणार आहे आणि या ठिकाणी बघू शकतो आपण सोलापूरला सुद्धा 41 मार्काची मेरिट लागली आहे। जर आपण ओपन महिला उमेदवार जर बघितला तर ओपन महिला सुद्धा या ठिकाणी 39 मार्काची मेरिट लागलेली आहे। म्हणजेच महिलांना सुद्धा कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेला तरी सुद्धा तुम्हाला 36 प्लसच मेरिट दिसणार। तुम्ही जर ओपन कॅटेगरी मधून बिलोंग करत असाल महिला उमेदवार तर लक्षात ठेवा, टार्गेट तुमचा 40 प्लस पाहिजे, तेव्हा तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड होऊ शकता। आता दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर आलो आपण एसीबीसी कॅटेगरी पुरुष उमेदवार या ठिकाणी 36 मार्काची मेरिट लागलेली आहे। ओपन पेक्षा 5 मार्कांनी कमी मेरिट लागलेली आहे आणि महिला उमेदवार फक्त आणि फक्त 26। म्हणजे तुम्ही जर कास्ट मध्ये बिलोंग करणार ना तर तुमचा या ठिकाणी महिला उमेदवारांना जबरदस्त फायदा आपल्याला दिसणार आहे। या ठिकाणी बघू शकता 26, 25, 26, 31, 28 म्हणजे महिला उमेदवार असाल आणि तुम्हाला जर 30 प्लस जरी मार्क असेल ना तरी सुद्धा लेखीचा जबरदस्त अभ्यास करा, कारण तुम्ही क्वालिफाईड असणार आहे महिलांना। म्हणून मी सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये की यावर्षी पोलीस भरतीमध्ये महिलांना जबरदस्त चान्स आहे। ठीक आहे, तर त्याच्यानंतर पुढे बघूया आपण ईडब्ल्यूएससी कॅटेगरीमध्ये पुरुष उमेदवार फक्त 28 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरी पुरुष उमेदवार फक्त 28 आणि महिला उमेदवारांची मेरिट जी लागली फक्त आणि फक्त 26 मार्काची या ठिकाणी मेरिट आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर आलो आपण ओबीसी कॅटेगरीमध्ये, तर ओबीसी पुरुष उमेदवार ज्या ठिकाणी सोलापूरला फॉर्म भरला असेल त्यांचा जबरदस्त फायदा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तर ओबीसी पुरुष उमेदवार फक्त 25 मार्काची मेरिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। फक्त 25 मार्काची मेरिट लागली, पासिंग मार्क लागलेली आहे। आणि जर महिला उमेदवार बघितला आपण ओबीसी तर या ठिकाणी सुद्धा फक्त आणि फक्त 25 मार्काची मेरिट लागलेली आहे। त्याच्यानंतर येऊया आपण एनटीडी कॅटेगरी पुरुष उमेदवार 37 मार्कांची मेरिट लागलेली आहे। मित्रांनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो एनटीए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी ओपन पेक्षा 1 ते 2 मार्काने फक्त मेरिट कमी लागते। तर या ठिकाणी बघूया आपण 37 मार्कांची एनटीडी ची मेरिट लागलेली आहे। महिला उमेदवारांसाठी फायदा आहे, 26 मार्काची फक्त महिलाची मेरिट लागलेली आहे। एनटीडी कॅटेगरी या ठिकाणी आपण बघू शकतो। त्याच्यानंतर येऊया एनटीसी वर। एनटीसी ची कॅटेगरी पुरुष उमेदवार 39 मार्कांची मेरिट लागलेली आहे आणि महिला उमेदवार जे आहेत त्यांची फक्त 31 मार्काची मेरिट लागलेली आहे। म्हणजे या ठिकाणी महिला उमेदवारांना फायदा आहे। मी तुम्हाला बोललो कास्ट मध्ये जर तुम्ही बिलोंग करत असाल आणि तुम्ही जर महिला उमेदवार असाल तर या वर्षी पोलीस होण्याचा जबरदस्त चान्स आहे। मेरिट बघू शकतात, ओपन सोडलं तर बाकी 31च्या खालीच मेरिट आहे। त्यामुळे तुम्हाला जर 30 प्लस जरी मार्क मिळत आहेत ना तरी जबरदस्त लेखीची परीक्षा करा आणि अशी सिच्युएशन अनेक जिल्ह्यांची असू शकते। पुढे येऊया आपण एनटीबी कॅटेगरीचं बघा। एनटीबी कॅटेगरी पुरुष उमेदवार फक्त आणि फक्त 25 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली। एनटीबी हे तर जबरदस्त ट्विस्ट आहे, कारण एनटीबी ची मेरिट सुद्धा कमी लागत नाही, पण या ठिकाणी एनटीबी ची मेरिट फक्त आणि फक्त 25 मार्काची लागली आहे। जबरदस्त चान्स आहे एनटीबी वाल्यांना, अभ्यास जोरात करा, यावर्षी अंगात वरती नक्कीच येणार आहे। त्याच्यानंतर जर आपण महिला उमेदवार बघितला आपण तर महिलांचा 28 मार्काचा लागलेली आहे। म्हणजे पुरुषांपेक्षा सुद्धा महिला उमेदवारांचं या ठिकाणी मेरिट जास्त लागताना आपल्याला दिसते। जास्त मध्ये जास्त फरक नाही मित्रांनो, फक्त 28 मार्काची मेरिट लागली आहे। त्याच्यानंतर लास्ट कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी। तर एसटी कॅटेगरी तर काही बोलणार आपण, जर बाकीच्या कास्टची एवढी कमी मेरिट लागलेली आहे तर एसटी ची सुद्धा 25 मार्काची फक्त मेरिट लागलेली आहे आणि महिला उमेदवार जे आहेत ते फक्त 28 मार्काची मेरिट लागली आहे। म्हणजे ही आहे मेरिट लिस्ट सोलापूर शहर पोलीस भरती कट ऑफ ग्राउंड ची लिस्ट।
आणि जर ज्या मुलांनी जागा कमी आहे म्हणून जर सोलापूरला रिक्स घेतलेली असाल तर त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपल्याला फायदा होताना दिसतो आहे. म्हणजेच बाकीचे जिल्हे सुद्धा अशाच पद्धतीने मेरिट लागणार आहे. फक्त मित्रांनो तयारी चालू ठेवा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येणाऱ्या पोलीस भरतीची 20,000 पदांची भरती निघणार आहे आणि त्या 20,000 पदांची जर तुम्हाला तयारी मात्र आतापासून करायची आहे तर नक्कीच दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधा. मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पहिल्यांदा आपण हॉस्टेल अगदी कमीत कमी फी मध्ये आपण चालू करत आहोत आणि ऑफलाईन तर बॅच आपली चालूच आहे आणि यावर्षी रिझल्ट पण चांगलाच लागणार आहे. तुम्ही सुद्धा येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी वेळ वाया न घालवता आत्तापासूनच करा मित्रांनो, कारण वेळ कुणासाठी थांबत नाही. आणि पुढची भरती 20 ते 25,000 पदांची आहे, डिक्लेअर झालाय, त्यामुळे तयारीला आत्तापासूनच लागा. बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद.